हेलो। हेलो। यस सर. आता इथं वॉटर कंटेंट काय येणार तुमचा? बघा 27 + 7 म्हणजे 34. वॉटर कंटेंट 7/34 इंटू 85. आता हाऊ मच वॉटर इज टू बी ऍडेड टू गेट न्यू मिक्सचर कंटेनिंग मिल्क. आता वॉटर कंटेंट जसा काढला तसा मिल्क कंटेंट पण काढावा लागेल. मिल्क कंटेंट येणार 27/34 इंटू 85. त्यांनी काय म्हणलंय, हाऊ मच वॉटर ऍडेड. सपोज एक्स kg ऍडेड केलं तर रेशिओ काय येणार तुमचा 27/34 इंटू 85 डिवायडेड बाय 7/34 इंटू 85 प्लस x इक्वल टू 3:1. सॉरी 3/1. तिकडे मल्टिप्लाय करा ते काय येतंय 27 इंटू 35 21/34 इंटू 85 प्लस x 3x. सिंप्लिफाय करा काय ते 3x इक्वल टू 27 मायनस 21 म्हणजे 6x येईल. सॉरी 6/34 इंटू 85. 17 दूने 34 येते ना. यस सर. 85 म्हणजे x इक्वल टू 5 X kg. equal to 5. ऑप्शन ए. कळतंय का? Yes sir. झालंय का बघा लिहून.
झालंय का? हॅलो. Yes, sir. हा. If 96 is divided into 4 parts proportional to 5:7:4:8, इथं *2 राहिले बघा. Then the smallest part is, बघा कॉमन टर्म त्याच्यामधली एक्स कन्सिडर करतो मी. इक्वल टू 98 येणार. किती येत आहे? 24x इक्वल टू 98. किती येत रे? 96 है ना? सॉरी 96 आहे ना? 4 येते मग. 4 म्हणजे स्मॉलेस्ट पार्ट काय येणार? 4x. 4 into 4. 16. 16 is the smallest part. Option A. झालं का? बाळांनो झालंय? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट पॉइंट घ्या. कॉइन बेस्ड रेशियो प्रॉब्लेम्स. Coin based ratio problems. Coin based ratio problems. लिहिलं का? घ्या क्वेश्चन. A bag contains 50p, 20p and 10p coins in the ratio 4:8:6 amounting to rupees 210. Find the number of coins of each type. $50, $20, $10 कॉइन. ₹1 म्हणजे किती पैसा असतो? 100. पद्धतीने करा ते. किती येते सांगा मला.
बोला. काय काय करणार रे? बोला की. हॅलो. इकडे बघा. 100p इक्वल टू 1 रुपीज. बरोबर आहे का? हॅलो. Yes, sir. म्हणजे 1p इक्वल टू 1/100 रुपीज. म्हणजे 50 पैसा म्हणजे 50/100. डायरेक्ट लिहू का आता मी? 50/100 किती येतं? 1/2. 20 पैसा 1/5 and 10 पैसा 1/10 रुपीज. हे लक्षात आलं? Yes, sir. हा. Yes, sir. रेशियो 4 + 8 + 6. 4 + 8 + 6 18 आलं. हा. म्हणजे 50 पैसा कॉइन काय येणार? 4/18. एक मिनिट आहे. आपल्याला ते रुपीज मध्ये दिलंय ना. एक मिनिट. एक्स काढ आपलं नेहमीच्या पद्धतीनं जावा. 4x + 8x + 6x इक्वल टू 210. काय आलं रे? 18x. तरी पण बाळानो कॉइनचा रेशिओ 50चे डबल होणार ना. कॉइन रेशिओ डबल व्हायला पाहिजे ना. इकडे बघा व्यवस्थित. पन्नास पैशाचे 4x कॉइन आहे. बरोबर का? हॅलो. हॅलो. Yes, sir. 4x कॉइन म्हणजे किती रुपीज?
तर त्याला 1/2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इंटू हाफ. बरोबर का? मला हे Yes, sir. रुपीज मध्ये आहे, म्हणजे हे पैसे पण रुपीज मध्येच कन्वर्ट करावे लागतील ना. सपोज माझ्याकडे साधं सिंपल उदाहरण घ्या. सपोज माझ्याकडे 4 50 पैशाचे कॉइन आहेत. रुपीज मध्ये कसं करणार मी? 4 इंटू 1/2 2 रुपीज होणार ना. Yes, sir. हा, त्या पद्धतीने इथं काय होणार? 4x इंटू 1/2 प्लस x इंटू 1/5 आणि 6x/10 इक्वल टू 210 येणार. आता रुपीज मध्ये बरोबर आलं. मग सिंप्लिफिकेशन करा. LCM 10 करा दोन्हीचा. इथं 20x, इथं 16x, इथं 6x आणि हा 10 ऍज इट इज 210. 42x इक्वल टू 2100. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे? 50. 50 येते का? Yes, sir. x ची व्हॅल्यू 50 आली. मग टोटल नंबर ऑफ कॉइन 4x इक्वल टू 200. त्यानंतर 8x इक्वल टू 400 आणि 6x इक्वल टू 300. ही नंबर ऑफ कॉइनची संख्या होईल. हे कळलं? लक्षात आलं का? हॅलो, Yes, sir. लिहा पटपट. झालं का बाळांनो? Yes, sir. हे सोडवा पुढचं. In a bag there are coins 25 paisa, 10 paisa, 5 paisa in the ratio 1:2:3. If there is rupees 30 in all, how many 5 paisa coins are there? मग आता सारखं 25 पैसा म्हणजे किती रुपीज? हम्म? 1/4 rupees. 1/4. 4. बरोबर. Yes, sir. 10 पैसा म्हणजे 1/10. 1/10.
आणि 5 पैसा म्हणजे 1/20. इक्वल टू 30 आलं. आता डिनॉमिनेटर काय सेम होईल तुमचा 20 होते. हा Yes, sir. 5x plus 4x plus 3x equal to 12x equal to 600. x equal to 50 येते. 5 पैशाचे कॉइन विचारलेले आहेत. 3x 3 into 50 150. ऑप्शन सी. लक्षात आले? हे कळलं का? Yes, sir. Sir. झाला असेल तर पुढचं घेऊया मग. घेऊया का? Yes, Yes, sir. sir. A bag contains 50 paisa, 20 paisa and 10 paisa coins in the ratio 5:3:1. If the total amount in the bag is rupees 640, find the difference in amounts contributed by 50 paisa, 20 paisa coins. सांगा. 50 पैसा 5x into 1 हाफ येईल. बरोबर. 20 पैसा 3x by 5. 10 पैसा x by 10. टोटल रुपीज किती दिलंय 640. डिनॉमिनेटर सेम करा. 25x 6x plus x (32x equal to 6400). X equal to 200. आता डिफरन्स बिटवीन 50 and 20 पैसा विचारलेला आहे. म्हणजे 5x अमाऊंट्स कॉन्ट्रीब्युटेड बाय 50 पैसा अँड 20 पैसा असं म्हटलेलं आहे तुम्ही. बर म्हणजे 5x by 2 5 असं येणार बघा. 5x by 2 minus 3x by 5. त्याचा आन्सर काढा काय येतंय बघा. वन 1000 by 2 म्हणजे 500 minus 120 किती येते रे 380. कळतंय का?
हॅलो. Yes, sir. झालंय का? Yes, sir. हे सोडवा आणि आन्सर चॅट मध्ये टाका आता. काय आलं रे?
बाळानो काय आलं? सेम पहिलं जसं एक्झाम्पल आहे तसंच आहे, काय याच्यामध्ये वेगळं आहे सांगा बरं. एक्स ची किंमत 40 येते. एक्स ची 40 आली. 200, 360 and 160. 200, 360 आणि 160 160. सगळ्यांचं आलं का? यस सर. Yes, sir. Yes, sir. कुठे 4 जणांनी फक्त टाकले आन्सर? हा, तसं व्हायचं नुसतं येस सर म्हणताय वे. Mixture and replacement based ratio problems. Mixture and replacement based ratio problems. A 50 liters of mixture contains water and milk in the ratio 2:4. If 3 liters of this mixture is replaced by 3 liters of water, the ratio of water to milk in the new mixture would be. पहिल्यांदा वॉटर कंटेंट आणि मिल्क कंटेंट काढला पाहिजे. तुम्हाला दिले त्यांनी 2x + 4x = 50 लिटर दिलेला आहे. म्हणजे 6x = 50x = 15/6 म्हणजे किती आलं? 5/2 बरोबर. हॅलो. Yes, sir. मग वॉटर कंटेंट 2x म्हणजे 2 × 5/2 5 आला. मिल्क कंटेंट 4x म्हणजे 4 × 5/2 10 आलं. आता त्यांनी काय म्हणलंय? 3 liters of this mixture is replaced by 7 liters of water. Sorry, 3 liters of water. म्हणजे 15 मधून 3 वजा करावा लागेल मिक्सचर. बरोबर. हॅलो. पंधरा मधून 3 लिटर वजा केलं तर मिक्सचर राहतंय किती? 12. रिमेनिंग मिक्सचर 15 - 3 म्हणजे 12 लिटर. आता 12 लिटर मिक्सचर मध्ये वॉटर कंटेंट आणि मिल्क कंटेंट काढायला लागेल तुम्हाला अगोदर. काय येणार रे 12 मध्ये? Oh. 4 आणि 8. वॉटर कंटेंट 4 आणि मिल्क कंटेंट 8. काय काय काय? बघा
15 लिटर मध्ये 5 लिटर वॉटर आहे, तर 12 मध्ये किती? 4 लिटर. 4 येते. आता इथं एक्स नका घेऊ, वाय घ्या. वाय हम्म 4 लिटर म्हणजे न्यू वॉटर कंटेंट आलं हा, बरोबर का? हॅलो. येस सर. तसंच अजून काय 10 लिटर मग 15 इकडं वाय बाय सॉरी झेड बाय 12 करा. त्याला झेड आठ आलं ना. येस सर. हा न्यू मिल्क कंटेंट आहे. त्यांनी काय सांगितलंय की 3 लिटर वॉटर एक्स्ट्रा ऍड केलेला आहे, म्हणजे रेशिओ बघा. वॉटर अँड मिल्क विचारलाय ना रेशिओ. वॉटर आहे 4 लिटर ऍक्च्युअल मध्ये, त्याच्यामध्ये 3 लिटर ऍड केलं, आणि मिल्क आहे 8 लिटर 7:8 येईल. काय येणार? 7:8. कळलं का हे? हॅलो. येस सर. 4 लिटर मध्ये एक्स्ट्रा 3 लिटर ऍड केलं, 8 ऍज इट इज राहील. लिहा पटपट.